नमस्कार दुर्ग सावंत. जेवढा अपरिचित तेवढाच कठीण. महादेवाचं मंदिर आहे या ठिकाणी, पण ते संपूर्ण पडलेल्या अवस्थेमध्ये. हा पडलेला आहे म्हणून ह्याच्यावरती कोणी येत नाही. तर नमस्कार मंडळी, जय शिवराय. तुमचं स्वागत आहे आपल्या मोहिमेमध्ये, जिचं नाव हासा खेळा पनगड किल्ले सांभाळा. आणि आपण आज पाहणार आहोत एक दुर्ग ज्याच्यावरती राजकीय कैद्यांना कैद केलं गेलं होतं. चावंड, प्रसन्नगड, चामुंडगिरी, चोंड, चुंडगड, जोंड, प्रसन्नगड. नाही, हे वेगवेगळे किल्ले नाहीत. हा एकच किल्ला आहे, एकच दुर्ग आहे ज्याला वेगवेगळे नाव आहेत. व छत्रपती शिवाजी महाराजांनी याला प्रसन्नगड असे नाव दिले होते. तर चला पाहूयात. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या हासा खेळा पनगड किल्ले सांभाळा सिरीज मध्ये. आज आपल्या सिरीजचा भाग दुसरा. आज आपण आलेलो आहोत चावंड किल्ल्यावरती. तसं तर हा किल्ला बऱ्याचशा लोकांना माहित नाहीये. आपल्या सिरीजचं कामच ते, जे किल्ले लोकांना माहित नाहीत ते किल्ले लोकांना दाखवायचे, व जे किल्ले माहिती आहेत त्यांचा इतिहास लोकांना सांगायचा. तर चला हे किल्ल्याची माहिती व प्रतिक्रिया पाहूया. चला. हा दुर्ग शिवजन्मस्थळ शिवनेरीपासून व जुन्नरपासून अवघ्या 17 ते 18 किलोमीटर अंतरावरती आहे. या किल्ल्याची उंची 3400 फूट असून हा गिरिदुर्ग प्रकारातील आहे. जवळजवळ आम्ही 50-60 पायऱ्या चढून वर आलो असतो, पण आता जाग्यावर वरती पायऱ्या चालू झाल्या. ह्या जागेवर वरती असणाऱ्या पायऱ्या देखील काही नाही, पण खरा ट्रॅक आता सुरू होणार होता. जाग्यावरती पायऱ्या पूर्वीच्या काळामध्ये संपूर्ण पायऱ्या होत्या, पण इंग्रजांनी बरेचसे किल्ले उद्ध्वस्त केले. त्याच्यामध्ये ज्याही पायऱ्या उद्ध्वस्त केल्या. काही ठिकाणी आपल्याला ड्रिलिंगचे होल पाहायला भेटतील, ते तुम्हाला दाखवतो मी. हे पहा ड्रिलिंगचे होल. एवढं ट्रेक अवघड आहे. चल बऱ्यापैकी इथून खालचंच अवघड आहे, बाकी वरचं सगळं आहेत बरोबर. तिथून येताना जरा जपून या, बाकी काय नाही. आता मला तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून व्हिडिओ काढला नाही. तुम्ही काळजी घेऊन मोबाईल खाली ठेवून घ्या आणि रेलिंगला धरून या, ठीक आहे. 1673 मध्ये छत्रपतींच्या काही मोजक्या मावळ्यांनी चावंडगड म्हणजे प्रसन्नगड, हरिश्चंद्रगड, महिषगड व हडसरगड हे 4 किल्ले जिंकून महाराजांच्या ताब्यामध्ये दिले व छत्रपती शिवाजी महाराजांनी या दुर्गाला प्रसन्नगड असे नाव ठेवले. व त्यानंतर 1618 मध्ये इंग्रजांनी दख्खन ताब्यात घेतल्याच्या नंतर बहुतांश किल्ल्यांची तोडफोड केली
व त्यामध्ये चावण किल्ल्याचा देखील समावेश होता. मित्रांनो, मला वाटलं होतं तेवढंच रिस्की पॅच आहे, तसं हे रिस्की पॅच नाहीये, पण खूप मोठ्या पायऱ्यात, त्यामुळे दम लागतोय. पण काय अडचण नाहीये, फक्त बारकाल्या पोरांना नीट चढता येणार नाही, त्यामुळे बारकाल्या पोरांना आणू नका. आणि तो वरती माकडे आहेत बरं का. तरी मी माझ्या मोबाईलमध्ये काढतोय व्हिडिओ, त्यांनी घेऊन आहे. माझा मोबाईलमध्ये झाला विषय, व्हिडिओ अपलोड झाला म्हणजे समजा मोबाईल नाही घेतला. आवडवरील पहिला दरवाजा आपल्याला पाहायला भेटतो. हा माझ्या अंदाजे यादव कालखंडातला असावा, कारण याच्यावरती गणपती बाप्पांचं वरती चित्र आहे, शिल्प आहे, त्या ह्याच्यावर हा यादव कालखंडातील असा वाटतो मला. हा किल्ला नाणे घाटावरती व्यापार मार्ग होता, नाणे घाट, त्याच्यावरती लक्ष ठेवण्याकरता हा किल्ला बांधला गेला होता. दरवाजा, या किल्ल्याला मुख्य दरवाजा असं नाव आहे, किल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे हा. तर चला वरती जाऊ. दरवाजाच्या वरती बुरुज पण आहे, पण बऱ्यापैकी किल्ला पडलेल्या अवस्थेमध्ये आहे. तरी या किल्ल्यावरती आहे बऱ्यापैकी बघण्यासारखं आहे, पण इंग्रजांनी बऱ्याचशा किल्ल्याला उद्ध्वस्त केलं, त्यामध्ये हा एक होता. ज्यावेळेस पुरंदरचा तह झालता त्यावेळेस 23 किल्ले निजामशाहीला देण्यात आले होते, त्याच्यामध्ये हा चावण किल्ला देखील होता. आणि या किल्ल्याच्या वरती आल्याबरोबर आपल्याला एक तोफ पाहायला मिळते. ती तोफ सध्या तोफ जुनीच आहे, पण त्याला खाली लावलेला गाडा आत्ताच्या काळातला आहे. या ठिकाणी तुम्ही जे पाहताय का, त्याला नाव आहेत. काही लोक म्हणतात ह्याचा वापर घोड्यांना पाणी पाजण्यासाठी केला जायचा, आणि काही लोक म्हणतात हातपाय धुण्यासाठी केला जायचा. तर माझ्या अंदाजे घोड्यांना एवढ्या वरती तर आणता येत नव्हतं. अगोदरच्या काळात पायऱ्या असतील तेव्हा तर सांगता येत नाही, पण माझ्या अंदाजे तर घोडे खालीच बांधत असतील. हे बहुतेक पाणी गडाच्या वरती आल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, हे सदर आहे. या ठिकाणी अगोदर वाडा किंवा काही टेहाळण्यासाठी एखादं घर असावं, तिथं आल्याच्या नंतर पाय धुण्यासाठी ते टाका असावं, छोटं कोंड असावं. किल्ल्यावर बऱ्यापैकी जास्त लोक येत नाही, किल्ला हा दुर्लक्षित आहे, त्यामुळे याच्यावरती बऱ्यापैकी गवत आहे. इकडं आपल्याला एक वाडा पाहायला भेटतो, वाड्याचा अवशेष. चला ते पाहूया. वाड्याचे अवशेष आहेत का, पण सर्वीकडे गवत आलेलं आहे. हे काय वाड्याचे अवशेष, सर्वीकडे गवत आलेलं आहे. ठीक आहे, वाड्याचे अवशेष या ठिकाणी आहेत खाली.
गवतामुळे संपूर्ण झाकून गेलेला आहे. चला पुढे बघू काय अजून. हे गावातल्या लोकांनी या ठिकाणी पाटी लावली होती. काही लोकांनी ती पाटीच तोडून काढली. आता पूर्वीचे काही लोक म्हणजे गावातले लोक सांगतात या किल्ल्यावरती कोण नवीन आलं त्याची हरवायची जास्त असायची. तो माणूस एकदा ह्या गवतामुळे एकदा रस्ता काही कळत नाही, एकदा वरती जायला सोपे पण खाली यायचं खूप अवघड आहे, रस्ता सापडत नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी एकतर हे लावलं होतं आणि कोणत्या मूर्खाने ते काढलंय काय माहिती. अशी चूक होऊ शकते लोकांच्या. ते लावले चामुंडादेवी मंदिराकडे. आता इकडे जायचं का इकडं कोणालाच माहीत नाही. तर आपण तरी तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो. पहिला आपण इकडे जाऊ, नंतर इकडे वरती जाऊ. चला. पाण्याचं टाक आहे. पाण्याचा टाका आहे. ते पाण्याच्या टाकातून पाहू शकता. मंदिर पुढं आहे का नाही ते पाहू आपण. ते पाणी सध्या प्यायच्या ह्याच्यामध्ये नाही आहे, संपूर्ण घाण झालेलं आहे. चला पुढे बघूया. पाण्याच्या टाक्यापासून पुढे गेल्याच्या नंतर असं समजून येतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याला प्रसन्नगड का नाव दिलं असेल. ते म्हणजे या ठिकाणी जे असलेलं महादेवाचं मंदिर आहे ते आता सध्या इतकं सुंदर दिसतं ना, ज्यावेळेस मग ते संपूर्ण असेल त्यावेळेस किती सुंदर दिसत असेल. आपले किती मूर्ख लोक आहेत की या किल्ल्याला न पाहता ज्या लोकांनी या किल्ल्याला उद्ध्वस्त केलं त्या लोकांचे सण साजरे करतायत. कुंड माता मंदिराच्या अगोदर, सप्तकुंडांच्या अगोदर या ठिकाणी आपल्याला एक महादेवाचं मंदिर आहे या ठिकाणी, पण ते संपूर्ण पडलेल्या अवस्थेमध्ये. आणि या ठिकाणी एक तोफ पण आहे. ते आपण जी सुरुवातीला तोफ बघितली होती का त्याच्यापेक्षा तर मोठीच आहे ही तोफ. बघा ही तोफ. आमचा ओंकार काय करतोय तोफीमध्ये. हे तोफ आहे ते. या ठिकाणी काही मंदिरं आहेत. पूर्वीच्या काळी छोटे छोटे मंदिरं असतील ते आता पाहू शकता तुम्ही. या ठिकाणी एक पिंड आहे. या ठिकाणी एक आहे पण कोणते देव आहे आपल्याला माहित नाही. या ठिकाणी देखील आहे. ते आहे संपूर्ण पडलेल्या अवस्थेत आहे. पडलेल्या अवस्थेत म्हणजे नाही आहे, तोडलेल्या अवस्थेमध्ये आहे. गोमुख आहे. कोणतं हा ते गोमुख आहे की पाणी येते ना. गोमुख पण फोडलेलं आहे, याच्यावरचं संपूर्ण फोडलेलं आहे. आणि तुम्ही करा हॅपी न्यू इयर साजरा करा. ज्या इंग्रजांनी आपला रायगड जाळला, 12 दिवस जळत होता तो रायगड. परत आपल्या किल्ल्यांची अवस्था खराब करून टाकली. संपूर्ण किल्ले तोडफोड केले. तुम्ही पाहू शकता. हेच नाहीत, हाच किल्ला एवढ्या बेकार कंडिशनमध्ये आहे सध्या. याच्यावरती हा पडलेला आहे म्हणून याच्यावरती कोणी येत नाही. या दुर्गाचा प्रवास आपला असाच पुढेही चालू राहणार आहे. आपण इथून पुढचे काही रहस्य, काही जागा आहेत ते पुढील भागामध्ये पाहणार आहोत. व आपल्या सिरीजला जोडून घेण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय.